या सगळ्यांनी डोसा खायला. हो, गाड्यांची रेसिंग चालू आहे मित्रांनो. अशा प्रकारे 3rd नंबरला बाईक आहे. इकडे मस्त लागलेत फणस. इथे अजून तयार होत आहेत. वरती पण आहेत. तेजस तो तिकडचा रामफळ काढतोय आणि थोडे वरती पण आहेत. ते तिकडे दिसत नसेल. आणि इथे कैऱ्या आहेत मस्त. मी नसताना या लोकांनी चिकन लेग पीसला मस्तपैकी फ्राय केलंय. तर मित्रांनो, कौलावरचं चिकन आपलं रेडी झालंय. तर आपण ह्याला आता टेस्ट करूया. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणकर योगेश. सकाळचे 9 वाजता तुमचं स्वागत आहे. मस्त असं निसर्ग, त्यात ही चूल आणि त्या चुलीवरती गरम पाणी होते. आता आज घरी डोसा, चुलीवरचं चिकन, कौलावरती चिकन बनवणार आहे. तसं खूप काही आम्ही थोडं ट्राय करणार आहे. सो मजा येईल आजच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही पण बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. मस्त सकाळ सकाळ गरमागरम डोसे बनवते मम्मी. या सगळ्यांनी डोसा खायला. ऊन बघ काय यार. तू तर टोपी आणली. हुशारच. जरा आता खाली दामन फाट्यावरती जाऊन राऊंड मारून येऊया. नेटवर्क शोधूया. नेटवर्क रील टाकायची आहे. झाडांच्या सावलीखाली रोमा फोटोज काढते. फोटोशूट चालू आहे. फोटोग्राफी बाय तेजस सातारकर अँड हो, गाड्यांची रेसिंग चालू आहे मित्रांनो. अशा प्रकारे 3rd नंबरला बाईक आहे. आधी फोटोबा नंतर विठोबा, असं तुमची स्कीम आहे. मग रोमाने बघ काही न विचार करता डायरेक्ट खायला चालू केला आणि स्वतःला वेगळी घेतला. मला घेतलेली, मी तुम्हाला विचारली, ती मला घेतली, तिने खाल्ली. हा दामन फाटा. बरं झालं संजू काका भेटले आम्हाला. इकडे मस्त लागलेत फणस. इथे अजून तयार होत आहेत. वरती पण आहेत. तेजस तो तिकडचा रामफळ काढतोय आणि थोडे वरती पण आहेत. ते तिकडे दिसत नसेल. आणि इथे कैऱ्या आहेत मस्त वरती. काय बोलतो ना. या कैऱ्या पण काढूयात. हा आपला तेजस भाऊ, तो वरती थोडा चढला आणि बांबूच्या सहाय्याने त्यांनी हा फळ काढलाय. फायनली वी गॉट. वड्यासाठी पीठ एकदम रेडी करून ठेवलं आणि इथे चिकन लेग पीस आणि हार्डवाला आणि बॉनलेस चिकन सगळं मिक्स आहे इथे. बाकी बैदा कढी रेडी झाले. आणि इथे चुलीवरती काय होतं इथे चिकनचं.
हे असलं प्रोसेस फूड खाण्यापेक्षा हे प्रोसेस ऑइली पाम ऑइल मध्ये हे खाण्यापेक्षा हे नॅचरल खा नॅचरल मस्त. असं नॅचरल आत्ताच आम्ही झाडावरनं तोडलंय, आणि मेहनतीचं फळ आहे. मेहनत केली आहे. स्वतःच दाखवतोय. हाय ठेवू ना, दमादम खायला लागलाय. तुला पाहिजे? चल पहिले पॅप्सी घेऊन ये. कोणती पॅप्सी पिणे? काला खट्टा. तुला कट्टा भेटत का? कोय बाबा ऊन आहे, बस शांत. कुठं आलं कुठं समाजच्या घरात काय करतो? रेग्युलेटर लावतोय. चल ना आईस्क्रीम आणा. मी नसताना या लोकांनी चिकन लेग पीसला मस्तपैकी फ्राय केलंय. माझी वाटच नाही बघितली व्हिडिओसाठी. जाऊ दे, बघा मस्तपैकी झालंय. डायरेक्ट खायला भेटेल आता आपल्याला. मम्मीने थोड्या वेळापूर्वी पाटावरती मसाला वाटलेला. त्यात काय काय टाकलेलं आपण? अद्रक लसूण, कोथिंबीर, मिरची, हिरवी मिरची. बस अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची याच्याने हा मसाला बनवलेला मिक्स करून. आता यावरती थोडं मीठ टाकूया. मीठ टाकतोय. चिकन 65 टाकूया ना आता, टाकू? की मसाला टाकूया? थोडं तिखट, लाल तिखट आहे. जरा स्पायसी बनवूया आपण. जराशी हळद टाकतो. हळद हळद ही प्रोबायोटिक असते, आपल्या शरीरासाठी खूप चांगली चव पण असते. नाही. हा कोणता मग कुठला? काश्मीरी लाल मसाला. लाल मसाला काश्मीरी. ओ माय गॉड. चिकन तुला कलर येण्यासाठी नुसते मसाल्याचे फ्लेवर्स आपण टाकतो याच्यात. कलर येण्यासाठी. मला घेऊन हा चिकन मसाला टाकूया. हां चालेल. आता फायनल कोणता मसाला टाकायचा आहे का तू? चल टाक 65 मसाला. होऊन जाऊ दे आज. सगळं टाक. बस ने बड़े पुडी में इतना ही मिलता है. तो ये गांव की पूरी है. आता आपण मिक्स करून घेऊया. चेतन दादा, माननीय श्री चेतन दादा, तुम्ही काय करताय तर आम्हाला सांगू शकता? याला कुकिंग म्हणतात. तर चिकनचे जे लेग पीस आहेत ते आम्ही मसाला वगैरेमध्ये प्रॉपर मॅरिनेट करून यांना आम्ही फ्राय करायला ठेवले. वरची जी लेअर लागली ती मसाल्याची लेअर आहे, त्याला तुम्ही करपलेलं असं समजू नका. ओके. ही प्रोसेस आहे, पार्ट ऑफ कुकिंग म्हणतात याला. चला मलाच आता हे बनवायचं आहे. सो कोंबडी वड्यांची इथे तयारी चालू आहे. एक काढलेलं आहे, आता अजून आहेत बरेच बनतील. आणि या बाजूला कौलावरचं चिकन जे मी बनवतोय. ह्याला शेणी बोलतात. तर मित्रांनो कौलावरचं चिकन आपलं रेडी झालं आहे. तर आपण ह्याला आता टेस्ट करूया. बाबांनी मस्त कांदा टॅमॅटो लिंबू कट करून ठेवला गोल गोल हॉटेलवाल्यांसारखा. माझा भाऊ आता लिंबू पिळत आहे. या मित्रांनो खायला तुम्ही पण कौलावरचं चिकन. मस्त मस्त आलं. या मंडळींनो जेवायला मस्त असं कोंबडी वडे, चिकन रस्सा, चुलीवरचं चिकन, टॅमॅटो कांदा लिंबू मिक्स करायला. वाव. आणि सगळे आता जेवायला बसतील. दादा आणि बाहेर गेले, ते पण येतील आता. तर बघूया आपण टेस्ट करून कसं झालं जेवण.
मस्त मस्त बोलला. तर घरातली सगळी मंडळी इथं झोपली आहेत. आता मी आणि राजू दादा जा बाहेर राऊंड मारून येतो. ही सगळी झाडं अक्षू आणि मयूर या दोघांची आहेत. होते का फॅमिली? कलमाची पण झाडं लावून ठेवली आहेत. सगळे पिकले आहेत. जिकडे तिकडे काजूच काजू आहे बघ. अजून अजून जाम छोटे छोटू 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 अजून आले नाही, म्हणजे आले आहेत. मोहर आलाय चांगला, फक्त एवढंच की अजून मोठं व्हायला थोडा टाइम झालेला. या बाजूला पण असते. खूप झाडं लावलंय ना बाकी याने, कुंपण घालून ठेवलंय. मस्त मेंटेन केलंय ना पण त्याने चांगलं. पाणी सोडलंय ना त्याने झाडांना. काजूला काय होत नाही. चल एक छोटा रूम. आता आम्ही शिंदेवाडीत आलो आणि या वाडीत ना पालखी खूप उत्साहाने आणि जल्लोषात साजरी म्हणजे नाचवतात. तर ते बघायला भेटेल आपल्याला. आणि आम्ही आता अक्षूच्या गाडीने आलो आणि बाकीचे ट्रिपल सीट आलेत. आधी मागे अमित दादाची गाडी.
मस्त वाटतं. म्हणजे त्यांच्या इथे पण तीच पद्धत आहे. देव आल्यानंतर पालखी थांबवली जाते देवाच्या आशीर्वादाने. ते ॲक्च्युली रेकॉर्ड करणं अलाउड नाही आहे म्हणून मी ते शॉर्ट्स रेकॉर्ड नाही करत. बट मस्त या लोकांनी आयोजन केलेलं मस्त होतं एकदम. चारी बाजूला लाईटिंग बॉम्ब मस्त स्काय शॉट्स आहेत. बोला. सभागृहासाठी जागा मी विनामूल्य दिले आणि रोडला जागासुद्धा विनामूल्य आणि परत ही पालखी नसते ते आमच्याच जागेत नसते. त्याचा मला खूप आनंद आहे. या मंडळींना जेवायला ॲक्च्युली पालखीचं जेवण हे प्रसाद असतं. तो त्या प्रसादाचा आम्ही लाभ घेतो आहे. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण बघितलं की मस्त मम्मीने सकाळ सकाळ डोसे बनवलेले सगळ्यांसाठी. त्यानंतर मी कौलावरती चिकन फ्राय केलेलं. मस्त मजा होती, टेस्ट होती भाई. पहिल्यांदा ट्राय केलं पण काहीतरी चांगलंच होतं. त्यानंतर मग मम्मीने काय नेहमीसारखं चुलीवरती चिकन रस्सा आणि ते सगळं बनवलं. बाकी मजा आली. आणि ॲक्च्युली आमचा प्लॅन नव्हता हा वरती शिंदेवाडीत जायचा पालखी बघायला. पण मला ही लोक सगळे बोलले वाडीतले की मजा असते तिकडे, म्हणजे मस्त पद्धतीने असं म्हणजे आजूबाजूला लाईटिंग अँड ऑल मस्त. खरंच मला आवडलं. सो आय होप तुम्हाला हा पण ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.